गोलंदाजी मार्कवरती सांदेश संघाकडून ऋतिक. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणजे राऊंड द विकेटने गोलंदाजी होतीये आणि पहिला चेंडू माहीला इथे फसवलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फेकला होता, त्याच दिशेने फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र झेल उडाला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये कुठलीही चुकी झाली नाहीये आणि इथे मात्र पहिली विकेट बीड संघाची माघारी परतताना. चला स्वयंसेवक व्हॉलेंटियर सगळीकडे या. ऑफसाईडची दिशा बघा अगदी खुली आहे. त्या साईडला देखील दोन व्हॉलेंटियरचा. पहिल्या चेंडूवरती ते विकेट गमावले. चांगला चेंडू फेकला होता, फसवा चेंडू फेकला होता ऋतिक या गोलंदाजाने. आता मात्र लेग बिफोरची जोरदार अपील. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पंचांच्या निदर्शनात आणि इथे मात्र राउंड द विकेटने गोलंदाजी होते, माफी असे ओव्हर द विकेटने गोलंदाजी होते. डाकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय नितीन. पहिला चेंडू खेळत असताना चेंडू खेळू बसलाय. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. अजून उर्वरित 3 चेंडू असतील पॉवर प्लेच्या षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू शरीरापासून दूर होता, पंचांनी सांगितलं आम्हाला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आणि इथे खराब चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. स्वतःच्या षटकाला इथे नजर लावत असताना व्हाईटच्या मदतीने इथे मात्र नजर लावली गेली आहे गोलंदाजाने स्वतःच्या षटकाला आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केली. इथे मात्र वेगवान चेंडू. नितीन देखील बॅटची कडा घेऊन फसलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे झेल मात्र पकडण्यात यश प्राप्त केला आहे आणि दुसरी विकेट इथे मात्र माघारी परत असताना बीड संघाची आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूची फेकी आतापर्यंत पाहायला मिळते. एक चेंडू खराब फेकला तर एक सिंगलच्या स्वरूपात धाव आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजे धावफलकावरती 2 धावा आणि 2 विकेट.
इथे मात्र जोरदार अपील, अपील मात्र जोरदार झाली होती. पंचांचा इशारा येण्याच्या आतच इथे फलंदाजाने स्वतःला सॅक्रिफाईस केलं आणि इथे मात्र विकेट देऊन आलाय 5व्या चेंडूवर देखील. नौका फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती तेजस मात्र पुढे सरसावलाय. शेवटचा चेंडू असेल ऋतिक या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. नितेश गाईड करत असताना शांताराम एस्टेनच्या पाठीमागून गाईड करतोय. इथे मात्र पुनशा एज घेता घेता इथे मात्र चेंडू निघून गेलाय. पाच बाल बचावलाय तेजस हा फलंदाज. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेट गमावल्यात आणि धावसंख्या 2 अंकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती पाहतोय अष्टपैलू कामगिरी करणारा ह्या सीझन मधील टच मध्ये असलेला अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज आता मात्र आपण पाहतोय वैभवला पंचांच्या उजव्या हाताने म्हणजेच राऊंड या फलंदाजाने पहिला चेंडू चौकाराच्या पलीकडे जातोय. 4 धावा देऊन 4 धावेच्या मदतीने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा चेंडू इथे मात्र उडवलाय. घुटना टेक तमाशा देख आडव्या बॅटने कडवा प्रहार आणि चेंडू जाईल 6 धावेंसाठी. दोन चेंडूवरती चांगला प्रहार चढवत असताना जय आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवला मात्र आता विचार करावा लागेल आणि इथे मात्र पुन्हा चेंडूला उडवलाय. एक टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे आलाय तो चौकार.
तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मंगेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. स्लोअर बाउन्सर, अगदी खांद्याच्या वरून जाणारा चेंडू अगदी स्लोअर पद्धतीने आला. त्या कारणास्तर जय हा फलंदाज थोडासा चकला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाले. इथे पुन्हा शरीराला स्पर्श करून खांद्यावरती चेंडू आदळलाय आणि चेंडू गेलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळते. पुन्हा आपण स्ट्राईकला पाहतोय ज्याने 2 चेंडूवरती 2 प्रहार चढवले तो फलंदाज तेजस. बॅटची कडा, इथे मात्र माघारी परतावा लागेल. मंगेशच्या गोलंदाजीतील 3 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. आता पाहतोय या संघाचा हा हिटर फलंदाज खंडू. ठाकूर हाताचा फलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्याचा निर्णय मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सदैव संघाला ह्या विकेटची कुठेतरी तलाश असेल. ठाकूर हाताचा फलंदाज चांगला फटका बॅटवरती चांगल्या रीतीने आला नाहीये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळाले. 4 चेंडू संपुष्टात आलेत. धावा खर्च झाल्यात त्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या 29 अंकावरती. सात चेंडू 16 धावांवरती जय हा फलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू खेळेल. चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. तिथे वैभव चुकी करणार नाहीये. गोलंदाजीत थोडीशी चुकी, थोडासा महागडा देखील ठरलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जयला माघारी परतवलं आणि जयची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होईल.
8 चेंडू 16 धावांची खली करून माघारी परतलाय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज जेतो गेल्या गेल्या सफल झालाय. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. वेगवान चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. जिथे पहिला षटक चांगल्या रीतीने फेकला होता त्याच रीतीचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे देखील धावा खर्च झाल्यात. एक पहिलं षटक ऋतिकचं आपण पाहिलं तिथे 3 विकेट 2 विकेट 2 धावा खर्च केल्या होत्या. तर मंगेशला आपण पाहिला गोलंदाजी करत असताना 2 विकेटची कमाई करून दिले. तर धावा खर्च केल्यात त्या 2. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या क्रमांकाची आणि तिसऱ्या क्रमांकाची. दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीवरती वैभव होता. 25 धावा खर्च केल्या. त्याला देखील विश्वास बसला नसेल जेव्हा बाउंड्रीवर गेला का माझ्या गोलंदाजीतून इतक्या धावा खर्च झाल्या. परंतु आता विश्वास करावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय राज. लोअर फुलटॉस चेंडू होता. अगदी गतीमध्ये परिवर्तन. पहिल्या चेंडूवरती स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला. इथे चकवला फलंदाज खंडूला. वेगवान फटका खेळायचा होता. ताकद लावली होती फटक्यामध्ये परंतु संपर्क नाहीये. त्या कारणास्तव इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर असेल. आता पुढचा चेंडू आपण पाहतोय राज या गोलंदाजाचा. इथे मात्र पुन्हा थोडासा सफल झाला होता. पंच आमच्याकडे इशारा करतायत आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आणि व्हाईट चेंडूची घोषणा इथे झाली आहे. व्हाईट चेंडूच्या घोषणेने धावफलक 1 धावेने वाढेल. स्टेप आउट केलं आणि इथे मात्र चेंडूला उडवला सरळ स्क्रीनच्या बाजूला. पंचांच्या वरून इथे येईल 6 धावींसाठी फटका. 6 धावीच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती. इथे पुन्हा चांगला फटका. लांबच लांब दूरच दूर. टायमिंगचा पुरेपूर वापर. ताकदीच्या जोरावरती फटका खेचलेला. हवेच्या बाजूने हवेची देखील साथ मिळाली या फटक्याला आणि चेंडू दूरवर जाऊन 6 धावा देऊन गेलाय आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक 42 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अजून या षटकातील उर्वरित चेंडू असतील 3 आणि 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याला खंडूकडे पाहायला मिळते. कारण मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. षटकाराची भाषा जो बोलतो तो खंडू फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 3 चेंडू 13 धावा खर्च. राजच्या गोलंदाजीतले वेगवान चेंडू हाताळलाय. पंच आमच्याकडे इशारा करतायत आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू निघून गेलाय. पंचांचा इशारा आलाय तो खराब चेंडूचा. या खराब चेंडूच्या सांगतेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 या अंकावरती. 14 धावा खर्च करत असताना राज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूमध्ये.
इथे मात्र जोरदार फटका खेळायचा होता, परंतु गतीमध्ये थोडासा परिवर्तन पाहायला मिळालं. त्या कारणास्तव इथे फलंदाज चकलाय, शरीरावरती चेंडू आदळला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावसंख्या स्थिर असेल 43 या अंकावरती. अजूनही उर्वरित या षटकातील या इनिंग मधील 2 चेंडू बाकी. आता मात्र पुन्हा पुढ्यात चेंडू आणि चेंडूला इथे मात्र पनिश केलंय. चेंडू पुन्हा उडवलाय, लॉंग ऑन क्षेत्रात आलाय तो मोठा फटका 6 धावांसाठी. $49 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या वरती एक धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने अर्धशतक या बीड संघाचा पूर्ण होतोय. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 24 चेंडू 51 धाव्यांचा लक्ष्य गाठायचे चांदाई संघाला.
जाऊया पुन्हा मैदानावरती 24 चेंडू 51चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय शांताराम आणि मंगेश. पहिला चेंडू शांताराम या फलंदाजाने लेग साईडच्या दिशेने उडवलाय, तिथे धावा मिळाल्यात 6. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळते, चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. ज्या धाव्यांचा पाठलाग करायचे त्या धाव्यांचा अंदाज घेत असणारा फटका खेचलाय आणि धावा मिळाल्यात 6. दरम्यान पाहतोय आपण या शृंखलेला भेट देण्यासाठी रुपेश दादा पवार इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या शृंखलेच्या दरम्यान आयोजकांच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. दुसरा चेंडू निर्धाव फेकत असताना नितीन. इथे मात्र चांगला फटका, ज्या शैलीसाठी ओळखला जातो तो फटका इथे आपली आयडेंटिटी दाखवत असताना शांताराम. जास्तीत जास्त धावा आपण जेव्हा शांतारामचा खेळ पाहतो जास्तीत जास्त धावा यष्टी रक्षकाच्या पाठीमागे येत असतात आणि तोच फटका इथे पाहायला मिळाला शांतारामचा. दरम्यान आपण पाहतोय अरुणदादा कांबळे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचे व्यासपीठावरती. व्यासपीठ आपल्यासाठी सजवलं गेलं, या शृंखलेची शोभा वाढवायची, या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. तर आपण विनंती करतोय आपण देखील मंचावर यायचंय. धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी. काय नजाकत होती या फटक्यात, टायमिंग फक्त दाखवली मंगेशने, ताकद मात्र कमी लागली या फटक्यामध्ये. थोडासा दिशा चुकलाय, अजून थोडासा फाईन खेळायचा होता. क्षेत्ररक्षक जिथे तैनात होता तिथे फटकाच गेला आणि तिथे मात्र मंगेश मात्र नाराज करत असताना संघाला माघारी परतला आहे पहिल्याच चेंडूवरती. शाईन गाडीची चावी कुणाची हरवली असेल तर स्टेसी संपर्क साधा.
इथे मात्र पुनशा फटका खेचलाय, पुनशा फटका फसलाय आणि इथे पुनशा ऋतिक देखील माघारी परतताना दिसतोय आपल्याला. गेल्या पावली माघारी परतलाय, संघाला अडचणीत ठेवून इथे मात्र माघारी परतलाय. धावसंख्या जाऊन पोचले आता 12 अंकावरती. स्थिर धावसंख्या जे शांतारामच्या फलीतून ज्या धावसंख्या आल्या त्या धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक षटकाची समाप्ती झाली. 50चा पाठलाग, 51चा पाठलाग करायचंय. अठरा चेंडू 39ची गरज असेल अजूनही. उर्वरित 18 चेंडू मध्ये दरम्यान आपण पाहतोय मान्यवर अरुणदादा कांबरी यांचा या शृंखलेसाठी अगदी मोलाचा वाटा आहे. खूप सारे योगदान या शृंखलेसाठी. त्यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. सन्मान करत असताना आपण पाहतोय मायेची उबदार शाल, या शृंखलेची भेटवस्तू आठवण म्हणून चौथ्या क्रमांकावरती पुढे फलंदाज आपण पाहतोय वैभवला. तरी सन्मान करतोय आपण आमच्या अरुणदादा कांबरी यांचं. जयवंत दादा यांच्या हातचे, दिनेश धुले यांच्या हातचे आपण पाहतोय अरुणदादा कांबरी यांचा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल भेटवस्तू म्हणून या शृंखलेची सन्मान चिन्ह दिलं जातोय आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देखील त्यांना अर्पण केलं जात आहे. अगदी चांगला योगदान, मोलाचा वाटा या शृंखलेसाठी ज्यांचा राहिला ते आमचे अरुणदादा कांबरी. इथे मात्र ज्या विकेटची शोध होती तो शोध पूर्ण झालाय. गोलंदाज जयवंतच्या गोलंदाजीतून शांताराम मात्र माघारी परतलाय. दोन चेंडू जयवंतच्या गोलंदाजीतील संपुष्टात आलेत. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, त्यानंतर कुठेतरी अडचणीत सापडला. जास्ती धावांच्या शोधात असलेला हा शांताराम फलंदाज कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेचायचा होता, बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाकडून चुकी झाली नाही आणि तिथे मात्र विकेट गमावून बसलाय. अजून देखील आपण पाहतोय फलंदाजीचा विचार करायला गेला तर 8व्या 9व्या क्रमांकाचा फलंदाज देखील चांदस संघाच्या फलंदाजीच्या कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतिशला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करायला. आता दोन नवीन फलंदाज ज्यांनी अजूनही अद्याप कुठलाही चेंडू खेळला नाहीये ते दोन फलंदाज. एकीकडे असेल वैभव तर एकीकडे असेल आतिश. आतिश आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. समोर असेल गोलंदाज जयवंत, हुशार गोलंदाज जयवंत. आखुटप्याचा चेंडू होता, जास्तीची ताकद खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग जुळलं नाहीये. बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागून इथे कार्पेटच्या साहाय्याने चेंडू सीमा लगत गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. चुकी होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूला अडवण्यात यशस्वी झालाय आणि तिथे एकच धाव खर्च होता पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 13 अंकावरती. अजूनही येणारे 15 चेंडू उर्वरित आहेत आणि उर्वरित 15 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष्य काबीज करायचं आहे. इथे मात्र रिव्हर्सचा आटेन चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय तो बिग षटकार.
वैभवच्या गोलंदाजीवरती ज्या प्रतीने प्रहार चढवला होता त्याच प्रतीचं जशाच तसं उत्तर देत असताना जयवंतला इथे वैभव आपण पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय एकट्या जयवंतने. आपण पाहायला गेला तर 14 धावा 15 धावा कुठल्या होत्या वैभवच्या गोलंदाजीत. इथे घुटना टेकून इथे मात्र प्रहार चढवायचा होता. संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे वैभव देखील, परंतु हा चेंडूवरती चकलाय मात्र. आता येणारा शेवटचा चेंडू असेल जयवंतच्या गोलंदाजीतील. जास्तीत जास्त धावेचा लक्ष असेल वैभवच्या माइंडमध्ये. मोठ्या फटक्याच्या शोधात इथे मात्र तो फटका येणार का? चेंडू तर उडवलाय, चुकी होणार नाहीये. खंडू मात्र इथे वेल चेज करत असताना चांगला झेल पकडलाय. वैभव मात्र माघारी परतलाय. 2 षटकाच्या अंती धावफलक आपण पाहतोय 4 विकेट गमावल्यानंतर जाऊन पोचलाय 19 या अंकावरती. येणारे 12 चेंडू 32 धावांचं लक्ष काबीज करावा लागेल. राजला पाहतोय आपण 6व्या क्रमांकावरती पुढे सरसावलाय. आतिश आणि राज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकासाठी. 3 षटकार खेचले होते ज्या फलंदाजाने तो खंडू क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलाय. वैभवच्या फटक्यावरती इथे मात्र झेल प्राप्त करून दिले. नो चेंडू इथे लेग पंचांच्या माध्यमातून घोषित झालाय. कुठलाच पंचांवरती प्रेशर टाकू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. ज्या क्षणाला चेंडू फेकला गेला खेळण्यात आला त्यावेळी पंचांचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. इथे रिव्ह्यू नसणार आहे, कसलाच रिव्ह्यू नसणार आहे. पंचांना पण रिव्ह्यू नाहीये याची दक्षता घ्या. पहिल्या दिवसात देखील दाद स्वीकारली होती. पंचांना देखील रिव्ह्यू नाहीये कारण कॅमेरा कुठे समजतोय का? यष्टी रक्षकाच्या पाठीमागे कॅमेरा आहे. चेक होणार नाहीये याची दक्षता घ्या बीड संघ. चेंडू चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात पण क्षेत्ररक्षक बनल प्रेक्षक. चेंडू जाईल निघून. धावा मिळतील 6 आणि 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोटले 27 या अंकावरती. आता येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. सेम ताकदीचे दोन्ही संघ आपण पाहतोय.
जशाच तसे उत्तर एकमेकाला देताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या शेवटच्या दिवसात बिग फाईट आपण पाहतोय. एकीकडे असेल बीड संघ तर एकीकडे असेल चांदई संघ. कर्जत तालुक्यातील नामवंत संघाच्या लिस्टमध्ये जाणारे हे संघ आपण पाहतोय. तितक्याच ताकदीचे फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज आपल्याला दोन्ही संघाच्या पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट. इथे मात्र चुकी झाली आहे. अगदी सफल झाला होता आणि शरीरावरती पाठलाग केला चेंडूने आणि तिथे कुठेतरी सन्मान द्यायचा होता, परंतु टॉस झाला चेंडू आणि सरळ गोलंदाजाच्या हातात चेंडू विसावलाय. चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि माघारी परताना देखील पाहायला मिळतोय राज हा फलंदाज. कधी इकडे तर कधी तिकडे सामना मात्र झुकत राहिलाय. सामन्याचं अजूनही चित्र स्पष्ट होत नाहीये, कारण दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढ्याच ताकदीचे फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जशाच तसे उत्तर गोलंदाजावरती जर प्रहार चढवला जातोय तर लगेच उत्तर देत असताना विकेटची कमाई देखील करताना पाहायला मिळतोय. आता आपण पाहतोय उजव्या हाताचा फलंदाज, जुना जाणता फलंदाज उमाजी. इथे मात्र चांगला फटका केलायचा होता. बॅटची कडा घेतली आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर शरीरावरती चेंडू आदळला आणि सर्कलमध्ये विसावतोय. तिथे एक धाव मिळाली आहे. एक धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या अंकावरती. आतापर्यंत चेंडू खर्च झाले ते 3. अजून या षटकातील राकेश दादा पवार दरम्यान आपण पाहतो या शृंखलेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आपल्यासाठी व्यासपीठ सजवला गेला आहे. त्या व्यासपीठाचा आनंद घ्यायचा आहे आणि व्यासपीठाची शोभा देखील वाढवायची आहे. आपल्याला पाचारण केलं जात आहे, आमंत्रित केलं जातं इथे व्यासपीठावरती. इथे मात्र चांगला फटका आतिथच्या माध्यमातून चेंडू हवेत आहे. खंडू झेल खाली पोहोचलाय. चुकी होणार नाहीये आणि इथे मात्र पकडली गेली आहे झेल. माघारी परतावा लागेल. संपवलाय आतिश या फलंदाजाचा खेळ. वारंवार ज्या फलंदाजाला आपण सलामीला कित्येक वर्ष पाहतोय तो फलंदाज 8व्या क्रमांकावरती का थांबलाय, काहीतरी गुपित असेल आणि ते गुपित स्पष्ट होईल येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू डायरेक्ट धडकलाय सीमा लगत असलेल्या त्या पट्ट्याला आणि तिथे 6 धावा स्पष्ट झाल्यात. 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या अंती. माफी असावी, एक चेंडू शिल्लक आहे. 34 या अंकावरती येणारे 7 चेंडू 17 धावेंची गरज असेल. अजूनही उर्वरित चेंडू असेल. काय गुपित होतं ते या चेंडूने या फटक्याने स्पष्ट केलंय. इथे पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट यॉर्करचा चेंडू. इथे षटक संपल्याचा इशारा येतोय. आता 6 चेंडू गरज असेल ती 17 धाब्यांची. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलात
तर नितीन हा गोलंदाजी करत असताना 12 धावा खर्च केल्या, 2 विकेटची कमाई करून दिली. त्यानंतर जयवंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला, एक षटकार खाल्ला होता, तरी देखील 7च धावा खर्च झाल्यात आणि 2 विकेटची कमाई करून दिली. तिसऱ्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय गणेश हा गोलंदाज, पहिला चेंडू नो फेकला होता, बिमरचा नो होता, त्याच्यावरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटकार आला आणि 15 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय 2 विकेटची कमाई करून दिले. प्रतीक दादा पवार इथे उपस्थित झालेत, त्यांना देखील विनंती असेल आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरती यायचे. हितेश उमाजी फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सहा चेंडू 17ची गरज. इथे मात्र चांगला फटका, हवेत चेंडू आहे परंतु लांबी देखील तितकीच, मोठा फटका उमाजीच्या फलीतून आलाय. मी सांगितलं होतं आतापर्यंत मी सांगलेल्या शब्दावरती खरं ठरलेला शब्द, 8 ते 9 क्रमांकाचा फलंदाज येतोय आणि षटकार ठोकतोय. नितेश 8 क्रमांकावरती आला, रिव्हर्सने षटकार ठोकलाय. 7 क्रमांकावरती आपण उमाजीला पाहिला, त्याने देखील षटकार ठोकलाय. पाच चेंडू 11ची गरज. नौका गोलंदाज आहे, आता थोडासा बदल करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये, साईड चेंज केले, पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, म्हणजे राऊंड द विकेटने डावकरी हाताचा गोलंदाज ओर द विकेटने गोलंदाजी करतोय. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत हा चेंडू खराब आहे. 5 चेंडू 10ची गरज, प्रति चेंडू 2 धावेची गरज असेल. आता मात्र थोडासा निर्णय चुकला की काय, माही देखील या संघामध्ये आहे, गोलंदाजी त्याने कित्येक वर्ष केले परंतु स्वतः मात्र मागे थांबलाय. या गोलंदाजाला पुढे सरसवलाय आणि मात्र उमाजीचा फटका, लांबच लांब दूरच दूर, उंची खूप सारी या फटक्यात होती आणि फटका सजवलाय 6 धाव्यांसाठी. 2 चेंडू 13 धावा खर्च केल्यात, 2 चेंडू 13 धावा, 4 चेंडू 4ची गरज. तरी दरम्यान पाहतोय व्यासपीठाहून आमचे पाहुणे अरुणदादा कांबळे यांचं इथे पाहुणचार झालाय आणि आमच्या शृंखलेला रामराम करत असताना कामानिमित्त निघून जायचे, तरी त्यांचं देखील पुनश्च धन्यवाद या शृंखलेला भेट दिल्याबद्दल. 4 चेंडू 4ची गरज. इथे मात्र षटकार हॅट्रिक ठोकत असताना उमाजी खूप चांगली फलंदाजी केली, षटकार हॅट्रिक ठोकत असताना सामना फिनिश केलाय. 3 चेंडू उर्वरित राखून सामना विजय झालाय तो चांदई संघ. आणि इथे आता आपण मालेगाव संघाला आमंत्रित करत आहेत नाणेफेकीसाठी. मालेगाव विपक्ष चांदई संघ आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडू 3 षटकार